नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पीक बघणार आहे जे सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर आपल्याला दिवाळीच्या सीझनमध्ये चांगल्या पद्धतीने सोबतच संक्रांतीमध्ये पण भरपूर पैसा कमवून देणार आहे. आता 1.5 ते 2 महिन्यात 2 ते 2.5 महिने लागतात वांग्याला लावल्यापासून सुरू होण्यासाठी. तर आपण त्याच्यासाठी पूर्वतयारी काय केली पाहिजे ते आजच्या व्हिडिओ बघणार आहे. ज्यावेळेस आपण रोप निवडत असतो त्यावेळेस अशा पद्धतीचं रोप असलं पाहिजे. ते लहान असो किंवा मोठा असो, जास्त दिवसाचा असेल तरीही पण काही अडचण नाही, कमी दिवसाचा असेल तरीही अडचण नाही, फक्त त्याच्या मुळ्या भरपूर असायला पाहिजेत. आता नर्सरीमधल्या रोपामध्ये मी मागच सांगितलं होतं ह्युमिक ॲसिड वापरलेलं असतं, त्याच्यामुळं मुळ्यांची चांगल्या पद्धतीने वाढ होत असते. आणि जर तुम्ही घरी तयार करत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडची एक ड्रिचिंग घ्यायलाच पाहिजे. रोप कंडिशनमध्ये असताना ते वांग्यासाठी असो किंवा मग टोमॅटो, कुठलं मिरची वगैरे कोणत्याही रोपासाठी अगोदर आपल्याला ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग घेणं हे गरजेचंच आहे, कारण पांढऱ्या मुळीची वाढ व्यवस्थित होती. तर आपण वांग्याची लागवड बघतो आजच्या व्हिडिओमध्ये. वांगा अशा पद्धतीने लावतो आम्ही. तुम्ही कसं लावता ते कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण ही पद्धत सगळ्यात सोपी जाते ज्यावेळेस आपण ट्रेमधलं रोप लावत असतो त्यावेळेस. कारण लाकडाने होल पाडून त्याच्यामध्ये आपण रोप आज्यात सोडून ते व्यवस्थित चोपून घेतलं वापशावरती, एकदम चांगल्या पद्धतीने रोपाची जे लागवड आहे ती होत असती आणि लवकर ते जमिनीला सूट होऊन जातं, कारण त्या रोपाला अजिबात धक्का लागत नाही. त्याच्यामुळं तुटाई होण्याचं प्रमाण अजिबात नाही राहत, कारण 99% रोपाची तुटाईच होत नाही. तर आणि जर आपलं रोप काढताना कपमधून निसटलेलं असेल, त्याला भरपूर जारवा नसेल तर 100% त्याची तुटाई होत असतात. आणि रोप लावण्याच्या अगोदर कमीत कमी 1 ते 2 दिवस त्याला उन्हामध्ये ठेवायला पाहिजे. त्या वातावरणाशी त्याला जुळवून घेता आलं पाहिजे, म्हणजे आपलं रोप कमीत कमी सुकत असतं. म्हणजे आपण लगेच नर्सरीतून आणलं किंवा लगेच आपण घरी जरी तयार केलेलं असलं तरीसुद्धा डायरेक्ट उन्हामध्ये तर रोप सध्याच्या काळात कोणच तयार करत नाही. त्याच्यासाठी छोटी सावली वगैरे काहीतरी नियोजन करावंच लागतं. तर लगे त्याला ऊन सहन होत नाही, त्याच्यामुळं तुटाई होण्याचं प्रमाण जास्त राहतं. तर अशा पद्धतीने आपण वांग्याची लागवड केली पाहिजे. याची लागवड 2.5 बाय 5 फुटावरती आहे, म्हणजे 2 ओळीच्या मधलं अंतर 5 फूट आहे आणि 2 झाडांच्या मधलं अंतर 2.5 फूट आहे. तर तुम्ही वांग्याची लागवड किती अंतरावरती करतात ते सुद्धा सांगा. आणि यावर्षी आपण वांग्याची अजय अंकुर ही व्हरायटी निवडलेली. तुम्ही कोणती व्हरायटी निवडता किंवा तुम्हाला वांग्याबद्दल काय अनुभव असेल तर नक्की सुचवा, कारण दरवर्षी आम्ही व्हरायटी बदलत असतो, कारण आपल्याला सुद्धा अंदाज येत असतो कोणती व्हरायटी जास्त उत्पन्न देते. गेल्या वर्षी आपण अजित 111 या व्हरायटीचं वांग लावलं होतं, सोबतच आघोर वांग लावलं होतं जे काळ्या कलरचं होतं. यावर्षी आपण काटाळू वांग्याची लागवड करतोय. तर वांग लावताना जर ठिबकवरती लावत नसाल तर शक्यतो सपाट जमिनीवरती लावा आणि त्याच्यानंतर ते बांधून घ्या. सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने वांग तशा पद्धतीने येतं. नाहीतर मग बेडवरती असेल तर बरोबर मधोमध लावा आणि दोन्ही साईडने ड्रीप टाका झाडाच्या. झाड मोठं झाल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला चांगला अनुभव त्याच्याबद्दल जाणवतो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. सोबतच वांग्याबद्दल आणि कांद्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.